तर मित्रांनो, काही नेत्यांचं म्हणणं आहे किंवा काही पब्लिकचं म्हणणं आहे किंवा नाही का म्हणजे जातभेद व्हायला नाही पाहिजे. पण एक सांगू रिअलमध्ये जातीभेद कधीच संपणार नाही आणि याच्या पहिले कधी संपलाही नाही आणि कधी संपणारही नाही. आणि जातीभेद खरा कुणी केला होता? जातीभेद खरा कधी केला होता? ते ऐकू एका कवितेमधून. तर मित्रांनो, बाबासाहेबांच्या तालावर, संविधानाच्या बोलावर, बाबासाहेबांच्या तालावर, संविधानाच्या बोलावर, लेखणी चालती, पब्लिक बोलती, या भारताच्या दरबारात. बाबासाहेबांच्या तालावर, संविधानाच्या बोलावर, लेखणी चालती, पब्लिक बोलती, या भारताच्या दरबारात. बघा आता, बघा जातीभेद कसा केला होता. बघा जातीभेद कसा केला होता. महारमाग गावाच्या बाहेर ठेवला होता. कामापुरताच वापर त्याचा केला होता. बघा किती कठोर जातीभेद केला होता. बघा जातीभेद कसा केला होता. महारमाग गावाच्या बाहेर ठेवला होता आणि कामापुरताच वापर त्याचा केला होता. पण संविधानाचा नियम त्याला माहित नव्हता. त्यामुळंच कामापुरता वापर त्याचा होत होता. बघा जातीभेद कसा केला होता. महारमाग गावाच्या बाहेर ठेवला होता आणि कामापुरताच वापर त्याचा केला होता. पण संविधानाचा नियम त्याला माहित नव्हता. मग काय शिक्षण घेऊन पुढे येऊन बघा जातीला आणलं कसं वर. शिक्षण घेऊन पुढे येऊन बघा जातीला आणलं कसं वर. मित्रांनो, बाबासाहेबांच्या तालावर, संविधानाच्या बोलावर, लेखणी चालती, पब्लिक बोलती, या भारताच्या दरबारात. बाबासाहेबांच्या तालावर, संविधानाच्या बोलावर, लेखणी चालती, पब्लिक बोलती, या भारताच्या दरबारात. मित्रांनो बघा किती कठोर जातीभेद केला. आता पुढं ऐका. मित्रांनो, आम्हा गरिबाची कधी कुठं किंमत नव्हती. आम्हा गरिबाची कधी कुठं किंमत नव्हती. त्यांच्या लोकात बसाय आम्हा मुभा नव्हती. बघा म्हणजे आम्ही त्यांच्या लोकांमध्ये नॉर्मल पण म्हणजे सहज पण बसूही शकत नव्हतो. तर एवढा कठोर जातभेद केला होता. त्यामुळं आम्हा गरिबाची कधी कुठं किंमत नव्हती. त्यांच्या लोकात बसाय आम्हा मुभा नव्हती. त्यांना बोलाय आम्हाला आबोला होती. म्हणजे आम्ही त्यांना बोलूही शकत नव्हतो. एवढा हद्दपार जातभेद केला होता. त्यामुळे बघा आम्हा गरिबाची कधी कुठं किंमत नव्हती. त्यांच्या लोकात बसाय आम्हा मुभा नव्हती. त्यांना बोलाय आम्हाला आबोला होती. मग आता संविधानामुळे आमची किंमत वाढते. शिक्षण घेऊन पुढे येऊन बघा जातीला आणलं कसं वर. मित्रांनो, बाबासाहेबांच्या तालावर, संविधानाच्या बोलावर, लेखणी चालती, पब्लिक बोलती, या भारताच्या दरबारात. बाबासाहेबांच्या तालावर, संविधानाच्या बोलावर, लेखणी चालती, पब्लिक बोलती, या भारताच्या दरबारात. मित्रांनो, त्यांनी त्यावेळेस केलं होतं आती. कोणी केलं? बाई वाड्यावर या. त्यांनी त्यावेळेस केलं होतं आती. पण त्यावेळेस आम्हाला कोणी नव्हता साथी. त्यांनी त्यावेळेस केलं होतं आती. पण त्यावेळेस आम्हाला कोणी नव्हता साथी. आता यांनाच आमची वाटते भीती. मग काय शिक्षण घेऊन पुढे येऊन बघा जातीला आणलं कसं वर. मित्रांनो, बाबासाहेबांच्या तालावर, संविधानाच्या बोलावर, लेखणी चालती, पब्लिक बोलती, या भारताच्या दरबारात. बाबासाहेबांच्या तालावर, संविधानाच्या बोलावर, लेखणी चालती, पब्लिक बोलती, या भारताच्या दरबारात. मित्रांनो, एक वाक्य मला परत सांगावसं वाटतंय. बघा बघा जातीभेद कसा केला होता ठेवण्यात आलं. बघा एवढा अन्याय केला की त्यांना गावाच्या बाहेर ठेवण्यात आलं. बघा जातीभेद कसा केला होता. महारमाग गावाच्या बाहेर ठेवला होता आणि कामापुरताच वापर त्याचा केला होता. खरंच मित्रांनो, पण संविधानाचा नियम त्याला माहित नव्हता. मग काय शिक्षण घेऊन पुढे येऊन बघा जातीला आणलं कसं वर. मित्रांनो, बाबासाहेबांच्या तालावर, संविधानाच्या बोलावर, लेखणी चालती, पब्लिक बोलती, या भारताच्या दरबारात. बाबासाहेबांच्या तालावर, संविधानाच्या बोलावर, लेखणी चालती, पब्लिक बोलती,
या भारताच्या दरबारात